गरमागरम तिळाची पोळी आणि त्याच्यावरती साजूक तूप, आहा मस्तच ना. चला तर मग बनवूया. त्यासाठी 4 वाटी गव्हाचं पीठ, 4 चमचे बेसन, चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे गरम तेलाचं मोहन घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडे थोडे पाणी घालून घट्टसर असा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा. पोळीचं सारण तयार करण्यासाठी मध्यम आचेवरती 1 चमचा खसखस, 1 वाटी तीळ तडतडेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचे. थंड होण्यासाठी बाजूला काढून अर्धी वाटी शेंगदाणे देखील थोडेसे डागळेपर्यंत छान भाजून घ्यायचे. सर्व साहित्य थंड झाल्यानंतर एक एक करून मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला फिरून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं. 2 वाटी गूळ घालायचा, अर्धा चमचा वेलची पूड घालायची, छान मिक्स करून घ्यायचं. पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं. पुन्हा एकदा कणिक छान मळून घ्यायची. लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा, थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि सारण भरून छान अशी पातळ हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. गरज वाटल्यास सुकं पीठ लावायचं आहे. तवा गरम झाला की तेल पासून घ्यायचं, पोळी घालून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून खमंग अशी मध्यम आचेवर तिळाची पोळी भाजून घ्यायची. चवीला 1 नंबर असलेल्या तिळाच्या पोळ्या 1 आठवडाभर आरामात